15 ते 20 कोटींचा पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अल्पवयीन मुलीचा बळी देण्याचा भयानक असा कट पोलिसांनी उधळलाय। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथले 15 जण या अघोरी कटामध्ये सहभागी झाले होते। पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मी पूजेच्या नावाखाली 15 जणांनी हा कट आखला होता। स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला पहाटे 2 वाजण्याच्या सुमाराला लातूर उदगीर मार्गावरच्या करडखेल पाटीजवळचा हा सगळा प्रकार आहे। या अघोरी पूजेमध्ये एका 15 वर्षांच्या मुलीचा बळी देण्याचा कट होता। मात्र पोलिसांना वेळीच टीप मिळाली आणि पोलिसांनी धाव घेऊन हा कट उधळलाय। 15 जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला। यापैकी 13 जणांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह पोक्सो कायद्याच्या अंतर्गत 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जे पोलीस उपाधीक्षक भातलवंडे सर आणि त्या ज्यांच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान हे सगळं आढळून आलेलं आहे ते गाडे साहेब। सर, घटना काय आहे, नेमकी कशी झाली? घटना म्हणजे अशी आहे की उदगीर ग्रामीणचे PI श्री गाडे हे त्यांच्या टीम सोबत शनिवार रविवारच्या मध्यरात्री दरम्यान पेट्रोलिंगवर असताना त्यांना संशयास्पद रीतीत असणारी एक कार करडखेड शिवारामध्ये मिळून आलेली होती आणि त्यामध्ये असणारे व्यक्तीही त्यांना थोडस संशयास्पद वाटले। यावरून त्यांनी त्याची डीप चौकशी केली असता अजूनही काही लोक त्यांच्या संपर्कात आहेत असं त्यांच्या लक्षात आल्यावरून त्या सर्वांनाच पोलिसांनी राऊंड अप केलं आणि त्यामध्ये ही सर्व मंडळी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची लक्ष्मी पूजा करणार होते असं चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यावरून या बाबतीमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 577/2026 प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जवळपास 15 लोकांविरुद्ध आता हा गुन्हा नोंद आहे। त्यापैकी 13 लोकांना अटक करण्यात आलेली असून त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। तांत्रिक अद्याप त्याच्यामध्ये एक महाराज म्हणून निष्पन्न आहे, परंतु तोच आहे किंवा अजून त्याचा पुढचा कोणी आहे या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत। आज या आरोपींचा PCR घेतला जाईल आणि मग त्यामध्ये स्पष्टता येऊ शकेल। बरं, ठिकाण कर्नाटक मधलं होतं का महाराष्ट्रातलं होतं याबाबतची काय माहिती नाही? पूजेचं ठिकाण अद्याप त्याचं निष्पन्न झालेलं नाही, परंतु या सगळ्यांना उदगीर आणि लातूर जिल्ह्यातील मुरुड येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे।